अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. तपासाचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता. अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. तर 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासे करणार. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी कारवाईसाठी रोहित पवारांकडून मुख्यमंत्र्यांशी चर्चा. एफआयआरबाबत तांत्रिक अडचणींसंदर्भात पोलिसांकडून माहिती घेणार फडणवीसांचं आश्वासन. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट. 25,000 कोटींच्या प्रकरणात मोठा दिलासा. बदलापूरमधील स्त्रीवीज प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत. आयव्हीएफ सेंटरच्या तपासणीत नाशिक मनपाकडून महत्त्वाची कागदपत्र ताब्यात. आर्थिक अमिषाने गरजू महिलांची फसवणूक करणाऱ्या रॅकेट प्रकरणी खुलासा करण्याची सेंटरला नोटीस. बुलढाण्यातील उमापूरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून तुफान राडा. मध्य प्रदेशातील जमावाकडून दगडफेकीसह घरांची तोडफोड. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. मुलखेडमध्ये अज्ञात समाजकंटकांकडून खंडोबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड करून चोरी. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घटना. हिंदुत्ववादी संघटनांकडून घटनेचा तीव्र निषेध. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. पंतप्रधान मोदी आज अजमेर दौऱ्यावर. 15 वर्ष पूर्ण न झालेल्या वयाच्या मुलांना HPV लस देण्यासाठी लसीकरण मोहिमेचा राजस्थानमधून शुभारंभ करणार. साऊथ स्टार विजय थलपतीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज. विजयने विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप. दोघेही 2 वर्षापासून वेगळे राहत असल्याची माहिती.